चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण करणार आहोत. येणाऱ्या 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत. खूप जणांना माहिती नाही की आपण गुरुचरित्र पारायण वर्षातून 2 वेळा करत असतो. काही जण महिन्यातून एकदा गुरुचरित्र पारायण करत असतात. पण जसं दत्त जयंती असेल, दत्त जन्मोत्सव असेल, त्यावेळेस सगळेजण जे गुरुचरित्र पारायण करत असतात, पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त खूप जण करत नाही. 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी करायला पाहिजे. आता गुरुचरित्र पारायण खूप जण म्हणतात मांडणी कशी करायची, याचे पूर्ण व्हिडिओ मी टाकलेले आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये जेवणाचे नियम काय, सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे खाण्यापिण्याचे नियम काय. खूप जण मग घाबरून टाकतात, मग शेंगदाणे चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, एक धान्य खायचं. तर आपल्या मनातील सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे मनामध्ये भीती न ठेवता गुरुचरित्र वाचायला पाहिजे. आपण काय करतो, मनामध्ये भीती ठेवतो. मग खाण्यापिण्याचे नियम काय, जेवणाचे नियम काय. तर गुरुचरित्राची पोथी जर आपण उघडली, त्याच्यामध्ये जर एकच नियम आपण सांगितलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 2 टाइम महाराजांना नैवेद्य दाखवायचा. काही जण कसे करता, एक भुक्ती राहता, म्हणजे काय, एकच टाइम जेवण करता. मी काही ह्या पद्धती सांगतो, या पद्धतीपैकी कोणती पण पद्धत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता, असं काही बंधन नाही आहे. एक भुक्ती खाणं म्हणजे काय, काही जण फक्त एकच टाइम जेवण करता, एकदाच. परत जी पोळी असेल, चपाती असेल, ती पाण्यामध्ये न करता दुधामध्ये करता, त्याला दशमी असं म्हणता. दशमी. पोळी चपाती जेव्हा पीठ आपण मळतो त्याच्यामध्ये पाणी न टाकता फक्त दूध टाकणं, याला दशमी असं म्हणता. काही जण फक्त दशमी आणि कोरडी भाजी खाऊन 7 दिवस असा आहार करत असतो. कारण की 7 दिवसामध्ये आपला आहार हा कमी पाहिजे, जास्त पोटभर आहार नाही पाहिजे, नाही तर आपल्याला आळस येईल. आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे, नुसते बोटं नाही फिरवायचे आपल्याला. नाही तर एक जण माईकमध्ये म्हणतंय, आपण नुसते बोटं फिरवतोय, झालं गुरुचरित्र. असं गुरुचरित्र कधीच होणार नाही. आपण आपल्या स्वतःला वाचलं पाहिजे. आपण गुरुचरित्र आपण स्वतः वाचन केलं पाहिजे. मग दशमी एक प्रकार म्हणजे काय, दशमी म्हणजे काय, ते सकाळपासून काही नाही खात, रात्री एकदा जेवण करता, त्याला म्हणतात दशमी. दुधाची दशमी असते ती. दुसरा प्रकार म्हणजे असं आहे की आपलं गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर तुम्ही दशमी किंवा नॉर्मल पोळी भाजी आहे ते खाऊ शकता. भात कमी खावा. भाजीमध्ये तुम्ही सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता 7 दिवसामध्ये. हे 7 दिवसाचं 9 तारखेपासून करायचं आहे तर 15 एप्रिलपर्यंत 7 दिवसामध्ये पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता. बटाटे असेल, काय खायचं नाही ते आपल्याला सांगतो. वांगे खायचे नाही 7 दिवसामध्ये, वांगे खायचे नाही, कांदे खायचे नाही, लसूण नाही, कांदा लसूण मसाला पण वापरायचा नाही. मग तुम्ही म्हणणार दादा असं साधं जेवण कसं आम्ही खाणार. हेच तर खरी गंमत आहे. गुरुचरित्रामध्ये आपल्याला खाली जमिनीवर झोपायचं आहे. आपल्या शरीराला काहीतरी त्रास पाहिजे हो, नाही तर आपलं कसं सगळं रेडीमेड आहे. गादीवर झोपा असं नाही चालत. आपण आयुष्यभर गादीवर झोपलेलोच आहे. मग गुरुचरित्र वाचन करताना काही नियम आहे. त्या नियमाने जर तुम्ही वाचन केलं तर तसं फळ भेटत असतं. नाही तर खूप जण म्हणतात आम्हाला फळच नाही भेटत. सगळ्यात मुख्य नियम म्हणजे काय, गादीवर झोपायचं नाही. ती फोमची गादी असो काही असो. आता कोणाला याच्यामध्ये आजारपण असेल, कोणी वयस्कर असेल, कोणाला पाठीचा त्रास असेल, कोणाला शारीरिक त्रास असेल, त्यांच्यासाठी सूट, त्यांच्यासाठी काही नाही आहे. पण तुम्ही रात्री घोंगडीवर झोपू शकता, चटईवर झोपू शकता, रगावर झोपू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने खाली झोपणं महत्त्वाचं आहे. 7 दिवस खाली झोपणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय,
ब्रह्मचार्य म्हणजे काय हे खूप जणांना माहीत नाही. जे मॅरिड असेल त्यांच्यासाठी ब्रह्मचार्य म्हणजे काय, शारीरिक संबंध ठेवायचे नाही. नवरा बायकोचे जे शारीरिक संबंध असतात ते 7 दिवसामध्ये ठेवायचे नाही. हे झालं नवरा बायकोचं. ब्रह्मचर्य म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही. सेक्शुअल जे विचार आणायचे नाही, वाईट गोष्टी बघायच्या नाही, व्हिडिओ असेल या गोष्टी बघायच्या नाही, मनामध्ये विचार पण आणायचे नाही. ह्या 7 दिवसामध्ये खूप जणांना शीघ्रपतन होतं, ह्या गोष्टी होत असतात. तर ह्या कशामुळं, मनामध्ये विचार नाही आणायचं. त्याच्यामुळे जसा आहार तसा विचार. तुम्ही जर 7 दिवस कांदा, लसूण, वांगे ह्या गोष्टी नाही खाल्लं ना, तुम्हाला मनामध्ये कोणत्याही प्रकारची भावना येणार नाही, उत्पन्न होणार नाही भावना. डोळ्यांनी वाईट बघायचं नाही. वाईट जरी दिसतं तुम्हाला डोळ्यांनी, ह्या 7 दिवसामध्ये होत असतं, तुम्हाला डोळ्यांनी वाईट दिसेल, डोळे बंद करायचे, वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, कोणाच्या निंदा नालस्त्या ह्या गोष्टी ऐकायच्या नाही. 7 दिवसामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचं आणि ह्या नामस्मरणामध्ये एकचित्त व्हायचं. त्याला म्हणणं गुरुचरित्र पारायण. म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला वाईट काम करायचे नाही, वाईट गोष्टी करायच्या नाही, वाईट बघायचं नाही, वाईट ह्या गोष्टी करायच्या नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. अशा गोष्टी जर तुम्ही केल्या, रात्री झोपताना पण मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही. हे तर गुरुचरित्र शिकवतं आपल्याला. गुरुचरित्र काय शिकवतं आपल्याला, हेच की नियम पाळून करायचं, ब्रह्मचर्य पालन. रात्री खाली घोंगडीवर झोपा, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता तुम्ही, सगळे. आता काही काहीच्या पोथीमध्ये दिलं एक धान्य खायचं. एक धान्य म्हणजे काय, काही काही जण काय करता, पहिल्या दिवशी बाजरी खाली तर 7 दिवस बाजरी खाता. असं नाही हो. महाराजांना पण आपण रोज वेगवेगळा नैवेद्य दाखवतो, तसं आपण रोज वेगळं दाखवू शकता. जे अशक्त असेल, जे काही असेल ना, त्यांनी काय करायचं, त्यांचं एक साधा सोपा नियम. तुम्ही दूध असेल, चहा असेल ते घेऊ शकता, शेंगदाणे असेल ते खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. काही म्हणतात द्विदल धान्य खायचं नाही, असं नाही हो. पोथीमध्ये असं काही वर्णन नाही. पोथीमध्ये सांगितलं आहे शाकाहार खावा, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, 7 दिवस खाली झोपायचं. काही काही चांबड्याच्या चपला वापरत असेल, बूट वापरत असेल ते वापरू नका. पण प्रपंच करून परमार्थ करायचे आपल्याला. 7 दिवस आपला जॉब असेल, बिझनेस असेल, सगळ्या गोष्टी करून आपण गुरुचरित्र वाचावं. गुरुचरित्र वाचताना सकाळी 3 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. आणि सकाळी गुरुचरित्र पारायण केल्याचं महत्त्व खूप आहे. पूर्ण शांतता असते, मन शांत असतं. सकाळी उठायचं, स्नान करायचं, भस्म लावायचं, पुरुषांनी सवळं घालायचं, बनेल असेल, परत जीन्स पॅन्टवर गुरुचरित्र वाचू नका. छानपैकी सवळं घाला, लुंगी घाला, भस्म लावा पूर्ण शरीराला, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म. महिलांनी पण छानपैकी साडी घालावी, दोन्ही हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी भस्म असेल, डोक्यावर पदर असेल, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा चालू ठेवून मोठ्याने गुरुचरित्र पारायण करायचं. मोठ्याने आपण जे 7 दिवसामध्ये करणार ना, चहा असेल, दूध असेल, महाराजांना दाखवा, तो प्रसाद आपण भक्षण करा. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. कांदा, लसूण, मसाला 7 दिवस वापरायचा नाही. आपली भाजी दुसरी करा, आळणी केली तरी चालती. भात खायचा नाही. हे कशासाठी आहे, हे याच्यासाठी आहे की तुमचा जो आहार जर चांगला असेल तर तुम्हाला वाचण्यामध्ये मन लागेल. नाही तर खूप जणांना गुरुचरित्र वाचन करताना रडू येतं, गुरुचरित्र वाचन करताना झोप येते, गुरुचरित्र वाचन करताना मनामध्ये भीती येते, आणि गुरुचरित्र वाचन करताना वाचताच येत नाही. काही काहींना झोपी जातं, ते त्यांना काही दिसतच नाही, सगळं ब्लँक होऊन जातं. आपला आहार चांगला ठेवावा. ह्या 7 दिवसामध्ये शक्य करून नाही, ह्या 7 दिवसामध्ये कोणाच्या घरचा खायचा नाही, पाणी पण प्यायचं नाही, पाणी पण नाही. कोणाच्या हाताने खाऊ शकता, आपली आई असेल, बायको असेल, बहीण असेल, यांच्या हाताने तुम्ही जेवण करू शकता, बाकी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने ह्या जेवणा खाण्यापिण्याचे जास्त ताण घेऊ नका. सकाळी नैवेद्य दाखवायचा, तो नैवेद्य खायचा, आपलं बिझनेस असेल, काम असेल, जॉब असेल ते करायचं आणि जायचं. संध्याकाळच्या वेळेस घरी यायचं, स्नान करा, आरती करायची, महाराजांना नैवेद्य दाखवायचा, तो प्रसाद भक्षण करायचा. रात्री विष्णू सहस्रनाम वाचायचं, परत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि झोपी जायचं.
आपला दिवस 7 दिवस असे छान जातील. सोनेरी दिवस असतं हे 7 दिवस. सोनेरी खूप छान दिवस असतो आणि ह्या 7 दिवसामध्ये दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात. आपण अशी इच्छा जर केली तर दर्शन महाराज आपल्याला देत असतात. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी या गुरुचरित्र पारायण करायला बसावं. तुम्ही बसा, इतरांना सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण अवश्य करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.